पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सांगली कोल्हापूर पूरनियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून 500 कोटीची कामे सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शौर्य, धर्मप्रियता, सुशासन, समता आणि न्याय या मूल्यावर आधारित उत्कृष्ट राजकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून प्रशासन कसे चालवावे याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। सांगली येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले। या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री तथा आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीरदादा गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, समित कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मारकाचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी त्यांनी उभारलेल्या विहिरी, तलाव आणि मंदिराचे पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वारंवार भेडसावणाऱ्या पुराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून सुमारे 500 कोटी रुपयाची कामे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रात प्रथमच एकाच वेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 5 विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे। यासोबतच झोपडपट्टीधारकांना त्यांच्या घरावरील मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला असून त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे।